बावीसखेडी बौद्धजन सेवा संघ वाटप खंडाळा या संघटनेतील आपले जे 17 गाव आहेत त्या 17 गावांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये अनेक आमच्या सहकार्याने आमची साथ सोडली। त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेऊन वाटतं बावीसखेडी बौद्धजन संघ वाटप खंडाळाचे माजी सभापती सदानंद पवार, त्याचबरोबर परवाच वाटप पश्चिम या ठिकाणी ज्यांचं निधन झालं ते आमचे धम्म बांधव लक्ष्मण जाधव, त्याचबरोबर गेल्या वर्षी आमच्या बावीसखेडी संघटनेचे सहसचिव प्रशांत मोहितेची कन्या श्रुती मोहिते हिचं देखील अपघाती असं निधन झालं। त्याचबरोबर बावीसखेडी संघटनेचे माजी सचिव महेंद्र कांबळे हे देखील आपल्याला सोडून गेलेले आहेत। आज या बावीसखेडीतील सर्व शाखांमध्ये ज्या ज्या व्यक्ती आपल्यातून निघून गेल्या त्या सर्व व्यक्तींना आम्ही बावीसखेडी दीक्षाभूमी कलामंचाच्या माध्यमातून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। सुस्वागत सुस्वागत रंग देवता व रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन करतो। सविनय सादर करत आहोत कवी मनाच्या एका पांगळ्या अशा जीवाची हृदयस्पर्शी कथा कमलाकर बोरकर लिखित कुलदीप जाधव दिग्दर्शित कौटुंबिक सामाजिक 3 अंकी नाटक जन्मठे। लेखक कमलाकर बोरकर, दिग्दर्शक कुलदीप जाधव, निर्माता दीक्षाभूमी कलामंच वाटप खंडाळा, नेपथ्य व रंगभूषण रामदास दादा मोरे शिरगाव, ध्वनी संकलन प्रकाश योजना, बबलू सावंत, रवी गोलकर, रंगभूषा साहिल, रोहित शेख, रंगभूषा प्रकाश योजना साहिल पालकर, संदीप पालकर, सहकारी प्रकाश जाधव, अजित जाधव, मधुकर जाधव, प्रशांत जाधव, संदीप जाधव, भाई जाधव, बावीसखेडी संघटनेचे कार्याध्यक्ष, विशेष सहकारी बावीसखेडी बौद्धजन संघ वाटप सविनय सादर करत आहोत कमलाकर बोरकर लिखित कुलदीप जाधव दिग्दर्शित कवी मनाच्या एका अशाप जीवाची हृदयस्पर्शी कथा 3 अंकी कौटुंबिक सामाजिक नाटक जन्मठे। जन्मठे सदर नाट्य कलाकृती बावीसखेडी बौद्धजन संघ वाटप खंडाळाचे 3 माजी अध्यक्ष गोविंद भागवती जाधव, गोविंद बोध पवार, अनंत गोविंद जाधव यांच्या चरणी आम्ही समर्पित करत आहोत। सविनय सादर करत आहोत जन्मठे। जन्मठे समोर बघ तरी बघ तरी बघ
वाह वाह, काय मस्त पुस्तक आणून दिले दादाने. आणि ही कुठली कविता आहे या? मृत्यू तुझ्या मऊशार केसांचा गळ्याला फास लागावा सखे, तुझ्या मऊशार केसांचा गळ्याला फास लागावा सखे. तू समीप असताना सुखाने मृत्यू मध्ये यावा, सुखाने मृत्यू मध्ये यावा. अरे वा, ही कुठली कविता? प्रेयसी जशी घेऊन बसला जीवन, हे तर सुखाची सोबती पळून जाते दूर दूर. दुःख दिसता सभोवती अंगते समयुषाशी. मृत्यू आपली खरी प्रेयसी, मृत्यू आपली खरी प्रेयसी, मृत्यू आपली खरी प्रेयसी. वाहवा, किती सुंदर काव्य आहे, किती सुंदर काव्य आहे. वाहवा, किती सुंदर काव्य आहे. कविता कसल्या करताय? घरात काही दुसरी कामं नाहीये तुम्हाला? कविता करताय ते? खायला पाणी घेण्याला फार झालंय तरी कविता करताय. पुढचा जरा विचार करा ना. आणि ते तांदूळ वेचून द्या आधी मला. करताय पण ते माझं पुस्तक आहे. माझं पुस्तक. आधी पुढचं काम करा. हीच भलतीसाठी काम करायची कोणी? हा, सकाळपासून राम राबायचं मी आणि ते अगदी रात्री अंगावर टेकेपर्यंत. जरा म्हणून विश्रांती नाहीये मला. मी आता असा तरी माझ्या होणारी काढून करत नाही का तुम्ही? काय बोलताय तुम्ही? घरात अगदी आयतोपासारखं गिळत बसायचं आणि वर विचार दाखवायची. नाहीतर घरात सवय झाली सर्वांना. दादा आहे ना, मग आपण कशाला हे करायचं? कामं कशाला करायची? चैन करायची, ऐश करायची, असंच चाललंय तुमचं. चैन? कसली चैन? अरे मी तर घरातच असतो. हो, करतो बरं आपल्याला मनमानीपणा. काय म्हणायची चालतं चहा म्हणताय? अहो, तुम्ही दोन्ही पायाला तर पांगळे आहात ना, मग घराबाहेर कसं जाणार आहात? तरी सुद्धा बोलताय ते चुरू बोलताय. काय बोलतो मी तुला माहिती? तुला राग येण्यासाठी. हे बघा, राग येण्यासारखं बोलताय तुम्ही आणि आता मला बोलायलाच द्या. आणि ते ऐकून सुद्धा मी घेणार नाही, सांगून ठेवते मी तुम्हाला. आणि हाताने काय करतो? जशी काही पेरवानीच करते माझ्यावरती. हे पुस्तक इथे ठेवलंय. सवड मिळाली ना तर हातावरच्या पुस्तकाला. सांगून ठेवते. पहिले मला थोडा चहा दे. थोडा चहा देतेस? अगं बाई, सकाळी तुम्हाला मी चहा दिला ना, काही लाजण्याची आहे की नाही तुम्हाला? घरात काही साखरेचे कारखाने उभारलेत काय? सकाळ चहा डोसायला तासा चहा बाबा तुम्हाला. काही नाही, घरातला चहा संपलेला आहे. त्या हाताचं काम करा आधी. नाहीतर काय तुमचे प्रेमळ बंधू राहायचे आणि म्हणायचे स्वयंपाक झाला की नाही, जेवण झालं की नाही. अगदी साहेबांसाठी मला बोलायचे. पत्थर घेतले ना आणि तुम्हाला बसल्याचा. राम भैया बद्दल बोलतेस तू? मग घरात आणखी दुसरे साहेब आहेत कोण? दोघं जण तर साहेब आहे. एक राम आणि दुसरा लक्ष्मण. आणि मी तर काय अगदी बोलते नाही राहिले या घरामध्ये. म्हणायला कशाला पाहिजे? अगदी बोलतरीनेच झाले मी या घरामध्ये. जरा सुद्धा कोणाचा चांगला शब्द नाही मला. अगदी पुढात वाढायचं आणि उरलेलं सुरलेलं मी गिळायचं. नवऱ्याचं कधी दुःखाचा शब्द नाही मला अजिबात. ते अगदी तुमच्यापर्यंत अगदी येऊ नये. तुम्हालाच बसत राहायचं
लागायला तरी तसा वेळ आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात असतो. संध्याकाळी उशिराने घरी येतो तेव्हा दुकानाचा हिशेब तपासत असतो. त्याला वेळ आहे का तसं? तेच म्हणते मी, तुम्हाला पोचण्याचा पत्कर घेतलाय ना तुम्ही त्यांनी, मग कसे बोलणार पाहिजे? आणि वडील भावाने जर पांगळ्या भावाला घराबाहेर काढलं तर ही लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? किमती आमच्या नावाने म्हणतील पांगळ्या भावाला बाहेर काढलं घराबाहेर. येऊन ठेपणापणावर येणार, माझ्यावरती येणार. बायकोच्या सांगण्यावरून नवरा नाचतोय म्हणून. हा ठीक आहे. काय बरोबर बोलते ना मी? तर किती वाजते? जरा काम करा ते. चावी नाही तुझ्याकडे? पहिले फार चांगले असते. ठीक आहे. फार चांगले असते. जरा बघ आली की हो, कविता करायला, पुस्तकं वाचायला आणि वहिनीच्या नावाने शंका करायला. हेच झालेलं आहे. एकच आहे का? नाहीतर तुला सांगू तुमची कसं मी? मुलगी आणि मला मी तिथेच ओरडायचे. थांबतो. हे कसलं काम करायला लावलंय? पण हे घ्या, हे घ्या. हे पुस्तक तुमच्या भाऊबाईने दिलंय ना? वाचा. पण इथे वाचायचं नाही. त्या तिकडे जाऊन वाचायचं. इथे मागापासून शिल्लक आहे मला. कळलं? पुढे चालतो तो काय आहे काय अनाथ करुणी माय गेली, बाळ तुझा गेधाव जेली, कशास व्याली आज ठेवली, मम जीवने किंमत शून्य येऊन, मम जीवने किंमत शून्य येऊन, जरा फोन करतो. जीवने किंमत शून्य येऊन. श्याम, अरे श्याम, श्याम. ती काका तुला सकाळी घेतली त्या काका हे रावसाहेब, पाणी का घरात? समोर इकडे पाठी बसा काय? माझी तर जीव जाण्याची वेळ आली आणि आपण माझा बसा म्हणून. अहो, तुमचं काय झालं? जीव जाण्याची वेळ आली आहे तर? हो, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? त्यासाठी मला शाबत भेटायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय माझी माणूस चुका पण करणार नाही. अहो, पण आता झालंय तरी काय? ते तरी सांगा ना. हो, होणार काय कर्म माझं? तुमच्या हिराने लावले दिले आणि त्यामुळे मला मात्र मी खाऊन जीव देण्याची वेळ आली. म्हणजे असं काय केलं त्यांनी? असं काय केलंय? काय आता सांगा? सर्वोपरी कोणी केले? आयुष्यातून उद्योग आणि आपण जगचा लिलाव केलाय. म्हणजे तुम्ही काय बोलता ते काहीच समजत नाही आता. स्पष्ट काय ते सांगा ना तुम्ही. हो, तुमच्या तोंडाने सांगून दाखवणे जागा नाही. आता तर तुम्ही अगदी कमालच केली का रावसाहेब? तुम्ही स्पष्ट सांगितल्याशिवाय मला काहीही कळणार नाही. सांगा. तुमच्या बाप्पाला काय वेगळा होता त्याचं त्यालाच माहिती. माझ्या काळजी गेल्या केलं तुमच्या जिरासोबत काय सांगताय तुम्ही? ऐकलंय म्हणून सांगतोय. बुवा सकाळी पार्टी वगैरे करत होतो. हे सपन ओळखलं. विचारलं दिली हे काय? तर लावून सांगितलं रघु लागलं. तिने अंदाज केला. तुमचा भाव आमच्या घराच्या वरती चालला. घेत्या घालून असायचा. म्हणजे संशयावर तुम्ही रामचं नाव घेताय? हे बघा रावसाहेब, तुम्ही संशयावरून रामचा संशय घेताय का? पण यामध्ये जर त्याचा संबंध जर नसेल ना, तर तुमची मतं भडकत नाही हा. हो, आता तुम्ही काय फक्त मारले कोणीला. ते पण काही खरं सांगत नाहीये. म्हणून तुम्ही इथे आलात? इथे आलात तुम्ही? तुम्ही राहाल असं बोला नाही. ते राहते नावाने राहील मग. काय तुम्ही पण आहात असे. ती समोर संकेत सगळं त्याचा स्वभाव फार
म्हणजे तुम्हाला ही बोलायचं नाहीये, तुमच्या दिलाला तुम्हाला काय चालायचं नाहीये. तुमची अगदी चालतात आहे आणि मी स्वतः विचारायचं आणि तुमचा नवरा साईडला राहिला. आयुष्याचा पांगुरगाडा झाला आहे आणि जगाचं कौतुक करायला निघाले. स्वतःच्या आयुष्याचा पांगुरगाडा झाला असताना तरी दुसऱ्याच्या आयुष्याचा पांगुरगाडा पाहायला हरकत काही नाही. अगं जग सुखी रावसाहेब कसं तोड कसं चुरू बोलताय ते. रावसाहेब तुम्ही आता या, पण ही गोष्ट माझ्या यजमानाच्या खाली लागली नका. या तुम्ही. ठीक आहे, या. मग मी स्वतः स्वीकारतो आपला आणि त्याशिवाय आता काही गत्यंतर नाही. हो विचारा. काय झालं पहिली काय झालं, काय केलं रामजी? पराक्रम. दुसरं काय केलंय? पराक्रम केलाय. हे घराणं आहे तुमचं पराक्रमी. म्हणजे असं झालं तरी काय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? आपला माझा भाऊ आहे, त्याच्या सुखदुःखाची चौकशी करण्याचा मला अधिकार आहे. अरे वा अधिकारवाले. तुम्हाला विचारतंय कोण? जाऊन आतमध्ये झोपा. हे पांडव प्रदर्शनीने मांडू नका. मी असा सांगतो, त्यात काय माझा दोष आहे का? दोष तुमचा नाही आहे, दोष माझा आहे. म्हणून माझ्या संसारात तुमची अडचण झाली आहे. त्या संसारात तरी सुद्धा वाटतो आईच्या मुली आहे माझा. आई पाठी आहे. आई स्वामी दिली जगाचा. आई भिकारीच आहे, भिकारीच आहे. भाऊ कुणाचे बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे. गेल्या तुटी धागे दोरे, तुटी धागे दोरे, तुटी धागे. गेले 2 दिवस तुमची वाट पाहतोय. हो निरोप सुद्धा पाठवला होता, परंतु तुम्ही काय आलात नाही. शेवटी मला तिथे यावं लागलं. तुमचा निरोप मला मिळाला पाहिजे, पण त्या दुकानाच्या गडबडीत राहून गेला बघा. अहो तो 4 दिवस नोकर कामावरच ना, सगळा गोंधळ घालून ठेवला. बरं आता बोला काय केलं? बरोबर मी काय म्हणतो, प्रश्न आहे तो फक्त तुमच्या संमतीचा. तुम्ही एकदा का त्या अर्जावरती सही केली की ती बाय माझी झाली करून नव्हता. अहो पाटील, त्या बाधेशी माझा काय संबंध? अहो मला काय जीवात कोठारी, पण माझीच नाही कशा? शामराव, हो कायदा काय म्हणतो? हो कायदेशीर असेल तेवढं चांगलं. मग त्या विभाग तुमच्याकडे आहे किंवा तुमच्या संमतीविना मी जर जीवाबरोबर व्यवहार केला आणि तुम्ही त्या कोर्टात गेला तर बघा मी बसणार आणि हात पोळीत बसणार. त्यापेक्षा शानपणाची पावलं टाकलेली बरी. अहो पाटील, कमाल तुमचं धुंदपणाची, म्हणजे माझ्यावर तुमचा विश्वास नाही. हो तसं नाही, पण सांगितलं ना व्यवहारात कसा कायदेशीरपणा पाहिजे. जेव्हा ती बाग तुमच्याकडे सध्या गाण आहे तेव्हा असं म्हणताय? ठीक आहे, आज संध्याकाळी जातो आणि त्या जीवा कोणत्या त्याची रक्कम परत करतो आणि माझी कागदपत्र परत देतो. झालं? मग का प्रश्न तुम्ही हो याला म्हणतात समजूतदारपणा. नाहीतर आहे गावात
माणसं दुसऱ्या वेळी कुणाचा फायदा झाला पावत नाही त्यांना. सध्या ती बाग तुमच्याकडे आहे म्हणून कित्येक लोकांनी मला नाना शंका ऐकून टाकल्या. अहो काही काय म्हणत होते की गेले 3-4 वर्ष ती बाग छापली आहे आणि ती तू स्वतः मच्छी घालवणार नाही, स्वतः जीवा करून खरेदी घेणार आणि आपल्या ताब्यात ठेवणार अगदी हक्काने. हो हे मोठ्या पैशातच पडलं बघा. आयशा तुम्ही हा गुंता सोडवला तेव्हा बघा. धन्यवाद. अहो शतशान धन्यवाद. हो पाटील, धन्यवाद कसं देताय? हो माझ्या सहकार्याला माझा फायदा असेल तर त्यात मला आनंदच आहे. मग भले माझं नुकसान झालं तरी चालेल, पण जीवावरचं माझ्या अगदी लहानपणापासून स्वभाव हो हे काय मला माहित नाही का? हो या गावात शांत सभ्य आणि सरळ मार्गी म्हणून तुमच्याकडे धोंडा करून असतं. नाहीतर आहेत इतर माणसं लांडगे साले एकमेकांचे लटके तोडायला तयार. हो पाटील जाऊ द्या, आपण आपल्या मार्गाने जायचं. जगाशी आपल्याला काय करायचं? लक्ष्मण अरे आवडलं काय कवितेचं पुस्तक? दादा तोच किती चांगला आहे. अरे तुला खोबरं खूप आवडतं ना, तुझ्यासाठी मी खोबरं आणलंय. तुला आवडतं ना म्हणून मुद्दामून आणलंय. हे आवडीला खा. लक्ष्मण पाण्यासारखा पैसा खर्च केला का तर माझा हा लक्ष्मण स्वतःच्या पायावर उभा राहावा म्हणून, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाटील तो माझा लक्ष्मण असा पाहणा त्याला पाहण्या पाहिजे दुसरं मी काहीच करू शकत नाही. पाटील काहीच. हो देवाचे गुण ते प्रत्येक माणसाला भोगलेच पाहिजे. हो देव आणि दैव यातलं पाटील मला काही सांगू नका. देव मोठा अजब जादूगार आहे आणि दैव हा विचित्र आहे. तो या दोघांच्या करणीने कुणाच्या भाडी काय दिलं असेल ना हे सांगता येत नाही. श्याम मी येतो आता. तुम्ही आज संध्याकाळी त्या जुवा कोठारीला भेटून ते काम करून टाका. म्हणजे कसं मी एकदम मोकळा बघा. ठीक आहे श्याम हे बघा आज माझ्या उपयोगी पडला तेव्हा हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तेव्हा येतो. अरे आवडलं काय तुला? खूप गोड आहे. माझा भाऊ राया जणू अमृताचा ठेवा नित्य माझ्या जवळ यावा हीच विनंती. अगं विनाकारण त्या घोड्याच्या टाकून तुम्ही तसा काही आवाज नसता. 3 वर्ष मोकळते मी. ही अडचण माझ्या संसारात नको म्हणून पण माझं पण वेडे करता तू मग त्याच्यामुळे कसला त्रास होत होता.
अधिक लवकर हवा. हे रोजचं पांढरं प्रदर्शन मला इथे नको आहे. बाबा, आता तो पाहणा कुठं जाणार आणि कुठं राहणार तू? हे कुठेही जाऊ दे. मला त्याच्याशी काही वेळ देणार नाही. हे ध्यानात ठेवा तुम्ही. आता म्हणून म्हटलं तो पागळा आहे. कुठं ठेवीन तिथं तो राहणार आहे. काही देश तरी खाणार आहे. पण तूच सांग मला, कुठं ठेवू का मी? या जगाच्या पाठीवर कुठेही ठेवा. पण या घरात ठेवायला नाही काय? पण तो असा आता दुसऱ्याच्या आधारावर जगणार आहे. मी पुन्हा पुन्हा तेच तुला सांगतो, तो पागळा आहे. आपण त्याला समजून घेऊया. मी ना तेच करत आहे. या येत्या 8 दिवसात मी जर त्या दिवशी नाही गेली तर मीच माझं तोंड करून जाईन काळ्या तिकडे. दादा, काय बोलतो बोलतेस तू? आता त्याच्यावर तुला एवढा राग का? त्याच्यावरच आहे. पूर्ण या घरावरतीच मला राग आहे. या घरातली माणसं मी एकाच मायेची पडी आहे. अगदी फरकी तेवढी मीच आहे या घरामध्ये. जिथे तिथे माझा उतारा, जिथे तिथे माझा पाय उतारा. हा? मी तर एक अनुभूती अगदी बोलतोय नाही या घरामध्ये. अगं दादा, तुझा हा गैरसमज आहे. कारण तुला असं कोणी म्हटलं मी कधी ऐकलेलं नाही. अहो तुम्ही कसे ऐकाल? ऐकायला तर इथे हजर असायला पाहिजे ना. मागे माहितीये का तुम्हाला त्या शालू माणसांच्या लग्नातील तो प्रसंग आठवतो का तुम्हाला? कोणता गं? मी फक्त बोलले की शालू माणसांना फक्त एवढंच बोलले की या दागिन्यांबरोबर ही अंगठी कशाला? त्यांना राग आला तर उठून जाऊन कोपऱ्यात जाऊन उठून बसले. हा? राम भाऊजींना हे कळतात त्यांनी 42 पिढीचा उद्धार केला माझा. आता त्या रामच्या राजाचं एवढं काय मनावर घेतलीस? त्याचा स्वभाव फटकळ आहे. तो त्याला काय करणार? तुम्ही काय मनावर ठेवू नका आणि भावंडांना दुखवू नका. जरी बायको उद्या मेली तरी चालेल. माझ्या बाबांना पण काय कुठलाही फूल सुचला आणि माझ्या सासूरवासाठी नशिबी आलेलं आहे. हे नशीब आलं ना, मग आता गप्प राहा. तुम्हाला माझ्यावरती काहीच वाटत नाही. बायको म्हणजे ती लहान मुलांच्या हातातल्या खेळण्या झालेल्या मी खेळतात. गेल्या 3 वर्षात ते प्रेमाचं उच्च तुम्ही माझ्याशी केलेलं नाही त्याची गोष्ट. सदा भावंडांना सांग आणि बायकोला ना. राहणार होतो बस हे बघ. आता मला फोन करतोय. पण तुला आतापर्यंत कधी मी हात जर लावला ना, तुला रागवेल. बोलायला कशाला पाहिजे? मुके राहून अगदी जोड्यांचा मार्ग देता येईल तुला आणि तुला सहजच करते मी तो. मी ना आता वळून थकले हा. एक दिवशी हे भाऊ तुम्हाला बोलली ना तेव्हा तुमचे डोळे उघडतील आणि तेव्हा तुम्हाला बायकोची किंमत काय ती कळेल. आता तुझी किंमत तेव्हाच कळली मला. पण आता शांत राहायला काय दिसते? तेव्हा उभा शब्दाला शब्द वाढू नकोस. हे बघा, मी शब्द वाढवत नाहीये. तुम्ही बोलताना ते अगदी अर्थपूर्ण असतं आणि मी बोलते ते अगदी निरर्थक असतं. पण माझे नाव काय ठोकरतं याचं तुम्हाला अजून भान नाहीये. हो दादा, मला सांग, तू आपल्याला वाक्य म्हटलंस ना, बाहेर माझ्याबद्दल जे बोलताय, काय बोलतात ते लोकं? अहो, तुम्ही तर डोळे लावा. तुमच्याबद्दल नाही मी बोलत आहे. ते पराक्रमी तुमचे भाऊ आहेत ना. म्हणजे माझ्या रामबद्दल बोलतोस तू? माझा पराक्रमी कोण आहे घरामध्ये? जरा गावात जाऊन ऐका काय बोलतात ते काय. बरं मला सांग दादा, रामनं नेमकं काय केलं? राव साहेबांची ती थोड्या वेळात. म्हणजे मला भेटायला येऊन आले होते. काय म्हणत होते? तुमच्या भावाने पराक्रम करून ठेवलाय ना ते सांगून रडत होते बिचारे. मी नव्हता पण शेवटी नाही इलाजाने मला ऐकावं लागलं ते. म्हणजे काय केलं रामनं माझ्या? प्रेमाची फुरळ घालून त्यांच्या मुलीला फसवलंय रामने. तिच्या उदरामध्ये त्यांचा मुलगा वाढतोय. नाही दादा, माझा राम असं करण्यासाठी नाही. तर माझ्या रामवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा राम कधीच असं करणार नाही. तेव्हा
जर का माझ्या राम चूक केली असेल ना तर उद्याच्या रावसाहेबांच्या कुटुंबाच्या नामचं लग्न लावेल आणि त्या मुलाला खाटावल्या घरामध्ये वा वा वा. काय ही कल्पना पण किती सुंदर आहे. अहो पण राम तयार व्हायला हवा ना. हे बघ दादा दादा माझ्या भावाला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. माझ्या रामावर माझा पूर्ण विश्वास आहे. निदान आपल्या भावाबद्दल तो खोटं बोलणार नाही. आता मी तरी काय बोलणार. तू काही बोलतो बस. मी येतो रावसाहेबांना आणि तोपर्यंत राम इथं आला त्याला थांबवून ठेव. बाई बाई मी त्यांना नाही हो काय म्हणणार. त्यांच्याबरोबर माझी बोलायची सुद्धा इच्छा नाही. बरं, ठीक आहे. का कोणी सांगू द्या. ठीक आहे तू काहीही बोलू नकोस. मी नाही बोलणार. येतो रावसाहेबांना भेटू. इकडनं जावा प्लीज. तू काय वरती एकच दिवस संपला रात्र संपली. दिवस संपला रात्र संपली. दूध घेतल्या या घराची वास्तू सांगते तुझी न माझी प्रीती. या घराची वास्तू सांगते तुझी न माझी प्रीती. तुझी न माझी प्रीती. तू काय करणार आहे आपलं वेळेला तलवारी तोडून सालेच्या हातात देईन म्हणावा. दुसऱ्याच्या खोली पाहिजे याची बुद्धी मला वाटलं की काय या. पाहतो काय करतोस की काय. भैया तू आलास? भैया भैया काय याच्यात बोलत भाऊ तू माझ्यासाठी हवा लागणार होय ना. अगदी बरोबर. मी माझ्या लाडक्या भावासाठी भंगाचा चिवडा घेऊन आलोय. हे ना. नको नको भैया नकोच. अरे आज असं नको का म्हणतोय. हे ना. अरे तू किती मोठा झालास ना तरी माझ्यासाठी लहानच आहे. हे ना. भैया मगाशी दादाला प्रोग्राम दिलं होतं. तिथे बसून मी खात होतो. पण बहिणी तिथे पाहिलं आणि 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 काय म्हणाली बहिणी. काही नाही काही नाही काही काही नाही. काही नाही. काही नाही मग तुझ्या डोळ्यात अशी अश्रू का. लक्ष्मण सांग. माझी शपथ आहे तुला सांग लक्ष्मण. भैया माझ्या हातातून खोबरं ओढून घेतलं आणि म्हणाली आता तुम्ही राहणार काय असं खोबरं खायला इथे बसलो. ज्या आईला या बाईच्या ही सारी बाई आहे की काय सुद्धा. काय अशी गरीब जीवाच्या जीवन केली आहे. हे बघ तू इथं बसून हा चिवडा खा. मी बघतो कोण काय बोलतं ते. आईला येऊ दे इथं कोण बोलायला. काय तर एखाद्याची बत्तीच्या हातात घालून गेली ना तर नावाचं राम नाव नाही सांगणार. हा तू अरे बिंदास खा. हो हो चल आपण डोकं गिळून घेऊ. तुझ्याकडे पाहिलं की मला एक कवितेची आठवण. म्हणू का रे. अरे बघ ना म्हण ना तू. अरे घाबरतोस कोणाला. अरे ह्या हाल आलेल्या बाईला काय घाबरायचं. अरे हे घर आपलं आहे. म्हण तू अगदी बिंदासपणे म्हण. माझा बाहुलाया माझा बाहुलाया आहे जगात गया माझा बाहुलाया
ते जोपर्यंत हा तुझा प्रिया जिवंत आहे ना तोपर्यंत तुझी माय पाहिजे नाही तुला त्रास देण्याची. बस नाही तर विनाकारण घड्याला सांगू नये. म्हणून म्हणतो अरे वेडा आहेस का तू? ह्या बाईला तू सरळ सोडून जमणार नाही. अरे गेली 3 वर्ष या बाईने घरात नुसता हायजोल करलाय. अरे तुला इथून बाहेर काढण्यासाठी नाना डाव वागते ती, पण तिचे सर्व डाव मी उद्ध्वस्त करून लावले. अरे हिला सगळ्यात करेन ना तर मीच करेन. पण दादाकडे पाहून जरा गप्प राहावं लागतं, नाहीतर हिचं पोहोचतो कधीच हात फेकून दिला असतं. तू मला वेडा म्हणतोस ना, मग तू मात्र स्वतः वेड्यासारखा बोलतोस त्याचं काय रे? अरे वेड्यासारखं नाही, शाळ्यासारखं. अरे मुखातला घास सोडून गेल्याने या बाईला माणूस म्हणण्यापेक्षा पशु म्हणायला बरं असतं. जाऊ दे, तू चिवडा का बसून, मी आलोच माडीवर. आमचा भैया आहे पैसा काढता वरून दिसायला काढेल, पण रसाळ मायाळ. रक्त आणि पाणी यामध्ये फरक हो काय? रक्त आणि पाणी यामध्ये फरक हो काय? रक्त जाते सुकुडीत पण विरघळत तो नाही. रक्त जाते सुकुडीत पण विरघळत तो नाही. भगवान मगाशी खोबरं झालं, आता चिवडा काय? राहा सारखे गुरासारखे चलतच राहा. काय हो खोबऱ्याने आणले वाटतं? हो ना, बोला का नाही? तुम्हाला विचारते मी, बोला ना. कुणी आणलं? खोबऱ्याने आणले ना? बोलायला तोंड नाही का? खायला तेवढं तोंड आहे तुम्हाला दिलेलं. बोलायला सुद्धा तोंड आहे आणि खायला सुद्धा. तुमच्या बरोबर मला बोलायचं नाहीये. पण मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे ना. माझी इच्छा नसताना अगं तुझी केली तुझी इच्छा, तुझ्या इच्छेला विचार कर कोण. तुम्ही कोण समजता मला? एक फालतू वाईफाय बडबड करणारी एक फालतू बाई आहे. जरा नात्याबद्दलचा विचार करा. हा विचार प्रथम तू कर. सख्या धीराच्या तोंडातून घास ओढून घेणारी वहिनी की ते मायाळू असेल नाही? हे बघा काहीतरी बोलू नका. तुम्ही बोलला असं तुम्हाला हे? पुरावा इथे समोरच आहे. लक्ष्मण सांग, तुझ्या तोंडातून घास कोणी ओढून घेतला? सांग लक्ष्मण. अरे घाबरतोस काही ना, सांग बिंदासपणे. सांग लक्ष्मण. वहिनीने माझ्या इतकावर येत आणि इथे दादाच्या समोर आणि बरं म्हणते की त्याच्यामुळे आमच्या दुकानात खोबरं होणार नाही. ते आता खोबरं खायला लहान आहेत का? असे म्हणाले. ऐकलं का बाईसाहेब? बाईसाहेब का म्हणतो हे लक्षात आलंच असेल तुझ्या. वहिनी, अगं वहिनी म्हणून तुला हात मारायला सुद्धा शरम वाटते. वहिनीच्या पवित्र नात्याला कलंक आहे तू. लक्ष्मण जा तू जरा आतमध्ये बसून. मला जरा हिच्याशी बोलायचं आहे, पण ते तुझ्या समोर नको. जा जरा आतमध्ये बसून. जातो रे. पण तू भांडण नाही. भांडण तंटा नको रे देवा. भांडण तंटा नको रे देवा. सर्वांना सुखी देवा. सर्वांना सुखी देवा. सर्वांना सुखी देवा. काय वहिनीबाई, आपली पावलं प्रगतीच्या दिशेने चालली आहेत. हे ऐकून जरा मनाला कसं समाधान वाटलं. कळतात बरं मला तुमची बुद्धी कोणी? ही काही इतकी काही बुद्धू नाहीये. अगं तुला बुद्धू कोण म्हणेल? पण शाणी बाई तू, म्हणून तर माझा आणि लक्ष्मणचा काटा काढायला निघाली. मी कसं कोणाचा काटा काढेल? उलट मीच खरी या घरामध्ये अडकळ. आता मी एक प्लेस मध्ये घेऊन दे. त्यांनाच सांगते वेगळे हा म्हणून. सांग हो सांग, अगदी हुशारपणे खरंच सांग. अगं मी तुझा तेच पाहतोय. तू जेवढे आमच्यापासून दूर जाशील ना तेवढं आमच्यासाठी बरंच आहे. अगं तुझ्यासारख्या बाईवर जर विश्वास ठेवला ना एखाद्या दिवस अन्नात विष घालून विष प्रयोग सुद्धा करशील तू आमच्यावर. मग एवढी तुम्हाला भीती वाटते ना? मग आपल्या पाहुण्या गावाला घ्या आणि मला चांगले घडावं. वा छान आयडिया आहे तुझी. पण
एक गोष्ट लक्षात ठेव वहिनी, हे घर आमच्या बापाचं आहे, तुझा नाही. तेव्हा तू चालती वळून अशी बातेच काय तर माझ्याकडे. आणि दादाचं जर म्हणत असेल ना तर त्याचा अजिबात तुम्ही विचार करू नको. त्याच्यासाठी एखादी मस्त फर्स्ट क्लास अशी वहिनी घेऊन येऊ आम्ही. चिमेला झाड असतं ना तर तुझी पंची कशी वळवळी नसती. हो बाईसाहेब, हे रडण्याचं नाटक बंद करा. हे आमच्या घरल्या घरात असं रडलेलं बरं दिसत नाही. हे बघा, मी रडण्याचं नाटक करते आणि तुम्ही बाहेर जाऊन काय करताय ते जरा बघा आधी. काय केलंय आणि हे ओरडतेस कशाला एवढं? जरा खालच्या आवाजात बोल. माझे कान नकली धडधाकट आहे. काय म्हणायचंय का तुला? तो रावसाहेब आला ना इथे. अगं आला म्हणून काय झाला? आला असेल दादाला भेटायला. नाही, रडत होता बिचारा तो. का रडत होता? कोण मेला गेलं नाही का त्याच्या घरी? विनाकारण रडत होता. त्याच्या मुलीवरती बेअब्रूचा कलंक लागलाय म्हणून रडत होता तो. त्याच्या मुलीवर कोण उठलं? दुसरं कोण? तुम्ही? कोण? मी? हा, कोण म्हणतात का? मी नाही म्हणताय, ते रावसाहेब. रावसाहेब? अगं रस्त्यात भेटला कधी तर दोन शब्द बोललो काय तर त्याचा अर्थ फालतात लावला. चला आतापर्यंत गप्प बसलो म्हणून हे सगळं रामायण भेटलं. मला चांगलंच माहित आहे त्याच्या मागे कोण आहे ना ते मला चांगलं माहित आहे. हा साला माझं नाव कोण आहे तो? हे तुला काय करायचंय? त्याला मी शोधून काढेन. पण त्या अगोदर त्या रावसाहेबाला विचारून येतो. माझ्या नावाची गावात बोंबाबोंब केल्याबद्दल तर त्याला जाब विचारतो. साला तो सोडून संध्यासाला जातो काय? सहाड्या सांगतोस काय? घरात कलह निर्माण करतोस काय? फक्त चांगली खटसावती तुला. पाण्या बुवा! अहो पाण्या बुवा! बाहेर या असे. या बाहेर. पहिले मला हात मारलीस तू. तुम्ही पुढे या. या असे पुढे. या. या इथे समोर या माझ्या. काय पांगळे बुवा असे काय करताय? मागे काय राहताय? पुढे या. पांगळे तुम्हीच आहात ना? या घरामध्ये दुसरं कोण पांगळं आहे? पहिले पांगळा तरी माझं नाव पांगळ नाहीये होईल. माहितीये मला. माहितीये मला तुम्ही कोण आहात ते. पांगळेच आहात, पांगळे. सहाड्यासाठी तुला काय करायचं? काय करायचं? दुःख निराश
तुझ्या वहिनीला आधी शांत करतो नाहीतर मी इथं येऊन तुझ्यामध्ये गप्पा मारतोय हे तुला जर कळलं ना तर तिच्या रागाचा पारा करतो नुसता वहिनी हो वहिनी आता कोण आलाय मी सदानंद या बाहेर या काय सदा आनंद कसला आनंद घेऊन आला काय सदा म्हटलं की आनंद आलाच वहिनी आपण दुःख स्वतः घेतो आणि आनंद आनंद सगळ्यांना देतो बरे निस्वार्थी दिसताय तुम्ही अगदी नाहीतर आमच्या घरातील ही माणसं अगदी तुमच्या उलट आहे आनंद बाहेर चालला घ्या पेढे घ्या आनंदी आनंद आणि हे काय हे आता कसले पेढे हो आनंदाचे आमच्या मोठ्या भावाला मुद्दा झालाय ना आनंदी आनंद अरे काय हो वहिनी 3 वर्ष झाली तुमच्या लग्नाला पेढ्यांचं काय पत्त्याच नाही कशाला हवेत मुलं या घरातल्या माणसाने हैराण केलंय कशाला हवेत त्या कटकटी आता त्याला आम्ही तरी काय बोलणार शेवटी ते तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे ना चला तुम्ही लागा तुमच्या कामाला मी आपला आल्यासारखा 4 गप्पा मारतो लक्षाबरोबर आणि मी बी निघतो तुम्ही थांबू नका चहा तर निकट घेत नाही तुझा त्रास कशाला तुम्हाला तुम्ही या त्यातला एक पेढा लक्षाला आताच काय घरी झाली आहे का ते येऊ दे ना मग सवडीनेच देईन ना मी त्यांना बरं तुमचे ते आहे ना की प्रथम त्यांना द्या आणि मग आमच्या लक्षाला द्या या हा तुम्ही बसा गप्पा मारत आमचे नाहीतरी रिकाम तेवढे बंधू दीप भाऊचे आहेत ना बसा गप्पा मारत बसा त्यांच्याशी नसा गप्पा मारे ते रिकामी की दीप भाऊ आहेत त्यांचे आता लक्ष्या तुझी वहिनी आहे ना ओर बांधलाय बाबा नशीब तुम्हाला पेढ्याचा पुडा तिच्या हातात दिला नाहीतर तिने माझी हजेरीच घेतली असती महातलिंग बाई लक्षात अरे तो गप्पाच का काहीतरी बोल या तू जेव्हा या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोस ना आणि या जीवनाचा अर्थ कधी कळलाय का कुणाला मला कळलाय मला जो आयुष्यात काही करू शकत नाही त्याला या जगात सगळ्यांचा अधिकार नाही आणि माझ्यासारखे अशा भाग्याला शून्य आहे म्हणजे किंमत शून्य अरे या शून्याला सुद्धा किंमत असते ते जाऊ दे रे तू काय रे त्यांना आयुष्य शैला सुद्धा वेळी आहे का माझ्यासारख्या पांढऱ्याला कसं प्रेम करते काय मी तिला सांगतो तू मला भेटून जा या माझ्या पंगुरबाकडे पाहून तुला आयुष्य सूर्यादा तू लक्ष्मण अरे एखादं प्रेम करणं अथवा न करणं हे काही माणसाच्या हातातील गोष्ट नाही रे प्रेम तुझ्या ताब्याप्रमाणे असतं ते करून होत नाही अपवाद भेटतं आज तिला भेटली होती मला बघायला रडत होती माझ्या जवळ बिचारी असा जन्मभर रडत राहण्यापेक्षा ती मला विसरून जायला फार वेळ होईल तू त्या तवा पुरायला न्यायच न्याय अरे कम से कम तिच्या मनाचा तिच्या भावनांचा तरी विचार कर स्वतःचा विचार करता आयुष्याने संपत तरी सुद्धा बघायचं फक्त माझ्या काम होत्या त्याचं सुख पाहता पाहता मला नाळं तरी चालेल तुला मी माझ्या आठवते देवो अथांग पाणी
तो या जगातून कायम सुटला म्हणून आणि पुढच्या महिन्यात लग्न आपल्या गावात आहे आणि तुला लग्नाला यायचंय तर मी तुला उचलून नेणार आहे माझ्या लग्नाला. अगदी सगळा आनंदी आनंद. तुम्ही बसा जीवनाचा अर्थ शोधी. सोबतीला जगाला पाठवून देतो. चल येतो मी. लक्ष्मी सारखी त्याची संसार आणि मग माझा तांदूळ गळा ढकळा मला देत नाही. मीच भिकारी प्रश्नाला उत्तर नाही. डोकं दिसतंय पूर्ण. पप्पांना सांग ये बाय कुलदीप दा पप्पांना सांग इकडे तरी या नाही तर या साईडला तरी म्हणजे राम इकडे येऊन भेटलास का? नाही प्रेमळ बहुरायासाठी थांबला आहे ना. काय पण अगदी भावाची माया अगदी. तुम्ही राहतात बाजूला जीव घेण्यासाठी मला ऐकून घ्यावी लागतात. वेळ वेळ माझा अपमान शिव्या देणं नात्याबद्दलचा काही विचारच नाही का. तुम्हाला दादाला काही दिसले का ते? नाही आता मी रावसाहेबांच्या घरी गेलो पण रावसाहेब घरी नव्हते. पंचायतच्या ऑफिसमध्ये सुद्धा बघितलं रावसाहेबांना पण दिसलं नाही म्हणून ते इथं आलो. बरं एक सांग मला राम इथं आला होता का? राम गेलाय रावसाहेबांकडे. त्यांच्या मुलीला जाब विचारायचा. म्हणजे या भानगडीत राम नाही तर आपला असं तो म्हणतोय पण रावसाहेब तर छाती ठोकपणे रामचंच नाव घेता येईल ना. म्हणजे आता प्रत्यक्ष राम भेटल्याशिवाय या प्रकरणावर पडदा पडणार नाही. रावसाहेब दादासमोर खरं बोला आता इथं जीव तुमचा. शांत हो राम शांत हो. अरे शांत राहणार सर्वांचाच फायदा राम शांत. नाही दादा विनाकारण माझ्या नावाची गावात बोंबाबोंब केली आहे. आता त्यांच्या पोरीच्या साथीदाराला पकडून समोर हजर केलाय. कोण आहे तो? संपत पाटलाचा धाकटा भाऊ अजय. रावसाहेब खरं आहे? ती चूक झाली पण विनाकारण माझी गावात बेअब्रू झाली त्याचं काय? रावसाहेब क्षमा मागून केलेला गुन्हा पडद्याआड करता येतो पण गेलेली अब्रू परत मिळवता येत नाही. रावसाहेब अब्रू असते काचेच्या भाषेत. एकदाचा तडा गेला ना मग काय हो अपराधी आहे मी तुमचा. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. हो ना एकच तुम्हाला शिक्षा आणि ती म्हणजे येत्या 8 दिवसात तुमच्या मुलीचं लग्न राजेंद्रावर रोखून घ्या. त्यानं पुढचा धोका टळणार आणि माझ्या रामच्या माती लागलेला कळण पुढला जाणार. नाही म्हणजे माझा सुद्धा तोच विचार आहे पण संपत पाटील या लग्नाला संबंधित देखत नाही. संपत पाटीलच काय त्याचा बाप जरी आला ना तरी हे लग्न होणार. म्हणजे मला त्यांनी संपत पाटीलची भीतीच वाटते. पण
आता याच्या समोर आणि त्याला पाहून तुमची मुलगी ताट उभी राहिली आणि ती बोलायच्या आत तो राजन कबुली जबाब देऊन मोकळा झाला. मग राम संपत पाटलानं या लग्नाला संमती दिलीच नाही. रावसाहेब एक काम करा, तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. आपली साधेपणानं लग्न ओळखून देऊ. संपत पाटलाची समजून जी बात होतो मला समजता येते. बरं येतो मी. ओ फार तारीफ करून येतो. सावकाराची भाषा करताय पहिल्याचा मान सोडल्याने शिका निघाता. ठीक आहे. भयंकर विद्रोह दिसत होती. भयंकर विद्रोह दिसत होती. लक्षात माझ्या डोळे, लक्षात माझ्या डोळे. आणि तिचा तो विद्रोह चेहरा पाहून मी घाबरलो. तशी ती माझ्या डोळे आणि मी किंचाळलो. बाई बाई कमाल झाली. देवाला आणि तू माझी आई होती ती. माझी आई होती. अहो पण ते आता जिवंत आहेत का? त्यांचं भूतच असणार ते. तू गप्प राहायला काय घेशील? ऐका म्हणजे मला बोलायला सुद्धा चोरी आहे घरामध्ये. आता तू उगाच काहीचा बरबाद करू नकोस. आता अचानक पडलेला स्वप्नामुळे खबर असेल तो. तुम्ही कशाला भांडताय तो? हे भांडणाचं संपावं असं वाटत असेल ना तुम्हाला तर याला फक्त एकच उपाय आहे. वेगळं व्हायचा. नाही दादा, हे शक्य नाही दादा. का शक्य नाही? या इस्पिडीच्या 3 वाटल्या करा आणि व्हा वेगळे. मग ही भांडणं पण नको आणि काहीच नको मग. नको वहिनी, असा बदल सगळा माझ्या कानाला घेऊन येतो. आई मुलीने उभारलेल्या मंदिराचे 2 तुकडे करा लावून बस. अगं वहिनी तुझ्या काय पडतो, काय पडतो. पण असं सल्ला देऊ एक वेळ दादाच्या पायावर डोकं ठेवून जिंकले पण ह्या बाईच्या पाय पडून नको अजिबात. अरे देव माणसाच्या पाया पडायचं असतं आणि अशा हात लावून बाईच्या नव्हे. ऐका तुमच्या समोर कसं मला बोलता येते आणि तुम्ही काहीच बोलत नाही का? त्याला काय सांगतेस? मला सांग ना. मला दादाला आम्ही कधीच काही बोलणार नाही कारण आतापर्यंत त्याने कधी एका शब्दाने सुद्धा आम्हाला दुखावलं नाही. बायको म्हणून तुझा आणि भाऊ म्हणून आमचा अशा मायेच्या खोऱ्यात सापडलाय तो. आता मीच सांगतो दादा आणि त्याचा त्रास मी तुला आणि हा घोड्या जीवाला देते. त्यापेक्षा तू वेगळे आहो दादा. आमच्यापासून वेगळे आहो. नाही दादा तू वेगळे आहो. मी आणि लक्ष्मण आम्ही आमचं पाहून घेऊ पण तू वेगळे आहो दादा. नको भैया नको. असा सल्ला देऊन माझ्या आई बद्दल काय वाटेल? मेरे या मस्तकाची माती होते आणि मातीशी जे दूर होते कोणाला काही वाटणार नाही. आता मी आलोय. नाही असं होऊ देणार नाही. भैया 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 या आई मुलीला मी उभारलेल्या आई मुलीला मी बांधलेली वास्तू एक कपायला नादायला हवी. तिची शक्ला झालेली मी पाहू शकणार नाही.